साऊथ इंडियन ऑडियन्सचा सिनेमा बघणे हा धर्म आहे. तसा सिनेमा बघणे हा धर्म मराठी माणसाचा झाला तर मराठी चित्रपटाला त्याचा खूप उपयोग होईल असं मला वाटतं. आपला संपूर्ण भारत देश खरं तर इतक्या विविध लोककलांनी, फोक टेल्सनी, गाण्यांनी सजलेला आहे की त्याच्यावर जागतिक लेवलचे सिनेमे बनू शकतात. सो ते सर्व कमालीचा होता तो अनुभव आणि त्याच्यामुळे तर ती मी रॉ गोष्ट शोधत राहिलो ना, त्याचा फायदा आमच्या पूर्ण टीमला त्या सिनेमाला झालेला आहे असं मला वाटतं. कारण याच्यामध्ये रॉनेस आम्ही ठेवलेलं आहे. हा जो हरवत चाललेला सगळा कला आहे ती जपण्याचा वेगळा प्रयत्न आहे. कांतारासारखंच प्रेम आमच्या फिल्मला भेटत असेल तर त्यात काही चुकीचं नाही आहे. कारण आपण सर्वच भारताने कांताराला प्रेम तेवढंच दिलेलं आहे. कारण कल्चरल रूटेड फिल्म होती आणि गोंधळसुद्धा ही तेवढीच रूटेड, तेवढीच एक मॅच्युअरली शूट झालेली फिल्म आहे. नमस्कार, मी प्रशांत गोडसे. आपण पाहत आहात लेट्स अप मराठी. गोव्यातील पणजी येथे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल सुरू आहे. हा फिल्म फेस्टिवल 56वा आहे आणि या चित्रपट महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील गोंधळ चित्रपट याचं स्क्रीनिंग काल पार पडलेलं आहे आणि त्या चित्रपटाचे निर्माते आणि मुख्य भूमिका साकारणारे किशोर सर आणि संतोष सर आपल्यासोबत आहे. त्यांच्यासोबत आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. खरं तर काल महाराष्ट्रामध्ये चंपाषष्ठी असल्याने खंडेरावाचा मोठ्या प्रमाणात उत्साह होता. जेजुरी गड तर अख्खं सोन्यासारखं चमकत होता आणि दुसऱ्या बाजूला पणजीतील आयनॉक्स थिएटरमध्ये गोंधळ हा चित्रपट स्क्रीनिंग पाहणाऱ्यांना प्रेक्षकांमध्ये देखील गोंधळाचं जी आपण जे निर्माण होतं, गोंधळ बघताना जी भावना निर्माण होते देवाची, ती उत्पन्न झाली त्या प्रेक्षकांमध्ये आणि ते फील वेगळं होतं. किशोर सर, लेट्स अप मराठीकडनं प्रथम तर तुम्हाला शुभेच्छा चित्रपटासाठी. धन्यवाद. गोंधळ नावातच गोंधळ होता, मात्र गोंधळ चित्रपट बघितल्यानंतर असं वाटायला लागलं की महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती पुरेपूर दाखवण्याचा प्रयत्न चित्रपटातनं केला आहे. हो, मला असं वाटतं की खूप वर्षांनी मराठीमध्ये अशी एक फिल्म आली आहे ज्याच्यामध्ये मराठी परंपरा, संस्कृती, मातीतला विषय आणि अखंड ग्रामीण चित्रपट असं म्हणता येईल. आपलं जे मूळ दाखवणारं, आपली खरी संस्कृती काय आहे, खरी कॅरेक्टर्स काय आहेत, खरं सिनेमॅटिक स्टोरी टेलिंग काय आहे, या सगळ्यांनी सजलेला हा चित्रपट आहे आणि मराठी भाषेला, संस्कृतीला अभिमान मिळवून देईल अशी ही कलाकृती झालेली असं मी छाती ठोकपणे सांगू शकतो, कॉन्फिडेंटली सांगू शकतो. इतका चांगला चित्रपट झालेला आहे. संतोष सर, खरं तर साऊथ सिनेमे बघितले भव्य दिव्य असतात, सेट भव्य असतात, चित्रीकरण तर फार उत्कृष्ट. गोंधळ चित्रपटाचं बघितल्यानंतर मी देखील वाटतं त्याला कुठेतरी टच आहे. खूप खर्च केलाय तुम्ही, कलाकारांवरती कमी केला असेल, पण जे घडवलंय, जे चित्रीकरण आहे, जे आपण त्याला ज्या गोष्टी त्यात खूप तुम्ही पैसा खर्च केला. एवढी रिस्क तुम्ही घेतली, भीती नाही वाटली तुम्हाला रिस्क घेताना? कसं आहे की माझ्या आधीचे शॉर्ट फिल्म जे आहेत ते इंटरनॅशनल लेवलला गेलेले होते आणि वर्ल्ड सिनेमा मला नेहमीच फॅसिनेट करत आलेला आहे. इंडियन सिनेमा किंवा महाराष्ट्राच्या सिनेमाने सुद्धा वर्ल्ड सिनेमामध्ये चांगल्या चित्रपटाद्वारे चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. सो एक रिसर्च होतं, तो असा नाही की आज उठलो आणि उद्या बनवली. एक चांगला 7-8 वर्षाचा, 6-7 वर्षाचा रिसर्च होता की काय करायचं, काय नाही करायचं आहे आणि चांगल्या फिल्म्स एकापाठोपाठ एक बघत होतो. त्यामुळे काहीतरी चांगलं करतोय आणि ज्यावेळेस सर्व कलाकार म्हणा किंवा सर्व टेक्निशियन जे आहेत, जे टॉपचे आहेत टेक्निशियन्स आणि किशोर सरांसारखे जे कलाकार आहेत, जे फार चोखंदळ असतात त्यांच्या भूमिकेबाबत, ज्यावेळेस त्यांना सर्वांना ती स्टोरी आवडत होती, त्यावेळेस ते वाटायला लागलं की नाही आपण काहीतरी बरोबर मार्गावर आहोत. आणि ज्यावेळेस ते EVमध्ये सिलेक्शन झालं आणि ते पण मेन कॉम्पिटिशनमध्ये, आपण डेब्युटी डिरेक्शनमध्ये मी टाकलं होतं, पण ते मेन कॉम्पिटिशनमध्ये गेलं. सो दॅट इज रिअली एन्थ्रिलस, दॅट इज रिअली एक समाधानाचं, हो, अभिमानाची गोष्ट आहे की मेन कॉम्पिटिशनमध्ये आपला महाराष्ट्रीयन सिनेमा जातोय आणि वी आर थिंकिंग व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट टुमॉरो रिझल्ट. सो असं आहे की अजूनही ते म्हणतात ना की आम्ही अजूनही ती असं त्या अशा ओघाळलेल्या अवस्थेत की बाबा आपल्या EVमध्ये सिलेक्शन आहे, फिल्म स्क्रीन झाली आहे. सो येस, थँक्यू EV, आमची फिल्म सिलेक्ट झाल्याबद्दल. येस किशोर सर, बाल कलाकार, तरुण पिढी, पाटील या तिन्ही एज मधल्या लोकांबरोबर तुमचा संवाद
संवादाची धार कुठे कमी पाहायला मिळाली नाही. हे तुमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये म्हणजे कलाकार भिडलेला आहे. हे तुम्ही साकारताना काही हिंट्स घेतल्या होत्या का? गोंधळ जे करत होते ॲक्चुअली कलाकार जे होते. गोंधळ हा मी अनुभवलेला आहे स्वतः. आणि गोंधळामध्ये जे काही होतं ते ड्युटीमध्ये रात्रभर तेल वगैरे टाकलं जातं, ते मी स्वतः केलेलं आहे. आणि खूप एक्साइटिंग प्रकार आहे. हळूहळू लोप पावत चाललेला आहे. आपला संपूर्ण भारत देश खरं तर इतक्या विविध लोककलांनी, फोक टेल्सनी, गाण्यांनी सजलेला आहे की त्याच्यावर जागतिक लेवलचे सिनेमे बनू शकतात. पण आता हळूहळू नाशिक सारखंच पुणं दिसायला लागलंय, पुण्यासारखंच मुंबई दिसायला लागलंय, मुंबईसारखंच लंडन दिसायला लागलंय. ग्लोबल सगळं होत चाललंय, एकसारखं दिसायला लागलंय. त्याच्यामुळे आपलं जे बेसिक जे वैविध्य आहे, आपली जी संस्कृती आहे, आपलं जे वेगळेपण आहे, पदार्थातलं वेगळेपण आहे, आपलं जो पिठलं भाकरी आहे, आपली जी मेथीची भाजी आहे, आपला जो साऊथचा डोसा आहे, आपला जो बंगाली मासा आहे, आपलं हे गुजराती ढोकळा आहे, किती वैविध्य आहे आपल्यामध्ये. पदार्थ, पोशाख, संस्कृती, रिच्युअल, लग्नाच्या पद्धती, हे किती वैविध्य आहे. आणि ग्लोबलायझेशन मध्ये सगळं हे एकसारखं दिसायला लागलंय. आपण हरवत चाललेलो आहोत. आणि अशा परिस्थितीमध्ये गोंधळ सारखी अतिशय हार्डकोर अशी ग्रामीण फोक टेल सांगण्याचं रिस्क एखादा दिग्दर्शक प्रोड्युसर घेतो. इट इज रिअली क्रेडिटेबल आणि ती लोकांना आवडते. याचा अर्थ लोकांना त्यांची संस्कृती, परंपरा जपायची आहे. याचा अर्थ लोकांना हरवत चाललेलं सांभाळायचं आहे. पण ते एफर्ट्स कोणीतरी घ्यायला पाहिजे. ते कालच्या रिस्पॉन्सवरनं दिसलं. गोंधळामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असती की पैसे देऊन एखाद्याची खेचायची. हा जो प्रकार आहे आजच्या पिढीला माहीत नसेल, कारण आम्ही पण बघितलेला आहे. आणि तो विनोदाचा भाग असतो. साधारणतः रात्रभर लोक त्या म्हणजे त्याची वाट बघत असतात. आणि तो अतिशय सुंदरपणे म्हणजे चित्रित करण्यात आला आहे. याविषयी काय सांगाल तुम्ही? आता रात्रभर जर लोकांना तुम्हाला खेळवून ठेवायचं आहे तर त्यांना इन्व्हॉल्व पण करून घ्यायला पाहिजे ना. त्याच्यामुळे लोककलेमध्ये लोकांना इन्व्हॉल्व करून घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शोधून काढतात लोककलावंत. हा त्याच्यातलाच प्रकार आहे. आणि मला असं वाटतं की हा जो हरवत चाललेला सगळा कला आहे ती जपण्याचा वेगळा प्रयत्न आहे. सर, गोंधळ चित्रपटामध्ये बारीक बारीक गोष्टी दाखवण्यात आल्या. गोंधळ घालायचं असलं तर काय करावं लागतं, लोकांना कसं बोललं जातं, प्रत्येक देवाची जी आराधना केली जाते त्यासाठी सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्या याचं बारीक बारीक गोष्टींची काळजी घेतली गेली. यासाठी देखील तुम्हाला अभ्यास करावा लागला का स्पेशली? जेव्हा एक स्टोरी लाईन तयार झाली आणि मग गोंधळात घुसायचं ठरवलं, आता गोंधळ ऐकायचा आहे खूप. सो मी काय करायचो की माझा मध्ये पाय पण फ्रॅक्चर झाला होता. तर मी काय करायचो, दर महिन्यातून 2-3दा गावी निघून जायचो. शेतामध्ये, गावामध्ये पाय फ्रॅक्चर आहे तर गावात शेतात गाडी थांबायची, तिथं उतरायचो आणि 2-3 दिवसाचा माझा मुक्काम असायचा. मग एक दिवस ह्या गोंधळवाल्यांना बोलव, एक दिवस ते 30 किलोमीटर लांब आहे त्या गोंधळवाल्यांना बोलव, मग ते पुढचे 5-6 तास परफॉर्म करायचे. आणि तुम्ही 4-4, 5-5 दिवस ते ज्यावेळेस ऐकता ना, तेव्हा 6व्या दिवशी तुमच्या कानात तेच वाजत राहतं, 7व्या दिवशी तेच राहतं. इव्हन गोंधळ बघितल्यानंतर पण पुढचा एक दिवस ती वाद्य तुमच्या कानामध्ये घुमत राहतात. सो मग त्यातले त्यांचे शब्द, त्यांची ती वाक्यरचना, त्यांचा पीस. अगोदर गोंधळ वाजायला आपल्याला असं वाटतं की सर्व 4 इन्स्ट्रुमेंट आहे, 1-2 प्रकारच्या चाली असतील. पण प्रत्येक गाणं हे पहिल्या गाण्यापेक्षा ऐकलं जाणारं दुसरं गाणं चालीमध्ये वेगळं आहे, शाब्दिक रचनेमध्ये वेगळं आहे. आणि मग त्याच्यामध्ये अर्ध्या शाब्दिक रचना मला सुद्धा सुचल्या, अर्धे जे लिरिक्स आहेत ते मी स्वतः लिहिलेले आहेत गोंधळातले. सो ते सर्व कमालीचा होता तो अनुभव. आणि त्याच्यामुळे तर ती मी रॉ गोष्ट शोधत राहिलो ना, त्याचा फायदा आमच्या पूर्ण टीमला, त्या सिनेमाला झालेला आहे असं मला वाटतं. कारण याच्यामध्ये रॉनेस आम्ही ठेवलेलं आहे. कुठेतरी स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करायचं आणि मग त्याच्यावरती कोणतरी असंच वाजवायची ऍक्टिंग करणार. आणि तर ते जे आहे ना, त्याचं ते पोल्युटेड म्हणतात असं माझ्या भाषेमध्ये, मला असं वाटतं. तर याच्यामध्ये गोंधळामध्ये जे आहे ना, जे रेकॉर्ड झालेले आहेत ना सर्व इन्स्ट्रुमेंट, ते लाईव्ह रेकॉर्डिंग झालेले आहेत. आणि त्या लाईव्ह रेकॉर्डिंगमुळेच तुम्ही तिथं ज्यावेळेस बसता ना, तर तुमच्या आजूबाजूलाच तो गोंधळ चालतोय का काय हा फील येतो. गोंधळ पाहिल्यानंतर काल प्रेक्षकांचा मी चर्चा ऐकत होतो. कंतारा फिल्म बघितल्यानंतर जसं फील वाटत होतं त्यांना,
तसं त्यांच्या चेहऱ्यावर होतं आणि ते बाहेर बोलत होते. कंटाळासारखा ज्या साऊथची जी संस्कृती भारतभर माहीत झाली, जगात पण गेली. गोंधळ देखील जगात जाईल, भारतात तर जाईलच जाईल, पण जगाच्या पटलावर देखील तो आपला ठसा उमटेल असं अपेक्षा वाटायला लागली आता. कांतारा किंवा आणखीन पण काही रुरल फिल्म्स आहेत ज्या इंडियातून त्यांचं रिप्रेझेंटेशन जागतिक स्तरावर व्हायला पाहिजे. गोंधळ ही सुद्धा त्यामधलाच एक अटेम्प्ट आहे. पण दोघांचं फिल्म मेकिंग वेगळं आहे. सो मला असं वाटतं की हा मी वर्ल्ड सिनेमासाठी बनवला आहे आणि तो मी वर्ल्डमध्ये घेऊन जातोय आणि आपल्या फिल्ममध्ये कॉम्पिटिशन करण्यापेक्षा आपण वर्ल्ड सिनेमामध्ये घेऊन घेऊन जाऊन तिकडच्या फिल्म्समध्ये कॉम्पिटिशन करून दॅट्स वाय वी आर एक्साइटेड की आम्ही इथं मेन कॉम्पिटिशनमध्ये आहोत आणि आम्ही इतर इंटरनॅशनल सिनेमांबरोबर कॉम्पिटिशन करतोय. सो कांतारा वॉज ऑल्सो गुड अटेम्प्ट. 2022 फिल्म बनली होती. पण सुदैवाने लोक जर असं विचार करतील की बाबा कांतारा बनवून ही फिल्म बनवली का, तर तसं काही नाहीये. 2017चा मी माझा एक्सपिरियन्स ऑलरेडी शेअर केलाय. कान्समधला जो इंडियन फिल्म्सला एका वेगळ्या नजरेने आधी बघितलं जायचं, पण आता हळूहळू इंडियन सिनेमा हा फार मॅच्युअर आणि वर्ल्ड सिनेमाला टक्कर देतोय जागतिक स्तरावरती वेगवेगळ्या फिल्मच्या माध्यमातून. आणि ही फिल्म सुद्धा मी 2020मध्ये कॉपीराईट प्रोटेक्टेड केली होती आणि त्याचं रायटर असोसिएशनमध्ये रजिस्टर्ड पण आहे 2020 जुलैमध्ये. सो कांतारासारखंच प्रेम आमच्या फिल्मला भेटत असेल तर त्यात काही चुकीचं नाही आहे, कारण आपण सर्वच भारताने कांताराला प्रेम तेवढंच दिलेलं आहे, कारण कल्चरल रुटेड फिल्म होती. आणि गोंधळसुद्धा ही तेवढीच रुटेड, तेवढीच एक मॅच्युअरली शूट झालेली फिल्म आहे. आणि मला असं वाटतं की एक जागतिक स्तरावरती जो एक चांगला सिनेमा असतो त्या लेवलचं काम आम्ही याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सुरुवात इपीपासून झाली आहे. बघू आता बाकीच्या जागतिक स्तरावरती बाकीचे जे काही ऑस्कर ॲफिलिएटेड फिल्म फेस्टिवल आहेत, ऑस्करच्या वेबसाईटवरती ओव्हर दॅन 125 फिल्म फेस्टिवल असे आहेत की जे ज्याला ऑस्कर ॲफिलिएट करतं, ज्याचा ज्याचा तिकडे त्याचा मान आहे. सो आम्ही त्याच फेस्टिवलमध्ये आम्ही सुद्धा आमची फिल्म पाठवणार आहोत आणि तिथे बघूया फिल्म कुठे राहते कुठे नाही. परत रिसर्च करू, जिंकली तर तेवढं ॲप्रिशिएशन भेटणार, तसंच पुढे जात राहणार. सो ही प्रोसेस आहे, फिल्म मेकिंगची ही प्रोसेस आहे. फिल्म मेकिंग तुम्ही आजही शिकता, 10 वर्षांतरी शिकणार, मरेपर्यंत तुम्ही शिकत असतात आणि दररोज तुम्हाला काही ना काही नवीन शिकायला भेटतं. यानंतर पुढचं काय नवीन काही? वी आर स्टिल अनालायझिंग की गोंधळ किती सक्सेस भेटतोय आणि गोंधळामध्ये काय राहतंय का. परिपूर्ण तर वाटतोय, सर्वांना आवडते फिल्म आणि फिल्म फ्रॅटर्निटीमध्ये फार कमालीचा उत्साह आहे आपल्या ह्या गोंधळ सिनेमासाठी. सो पहिल्यांदा आम्ही गोंधळामध्येच आहोत की चला सध्या हे जी फिलिंग आहे कंप्लीट झाल्याची, फिल्म रिलीज झाल्याची एक वेगळीच फिलिंग आहे असं मला वाटतं. माझं पहिलं घर झालं होतं ना, त्याला मला फार जास्त एफर्ट्स लागले होते, पण त्याच्यापेक्षा जास्त मजा मला या 2 वर्षाच्या एफर्ट्समधून मला भेटते असं मला वाटतं. आणि एवढी आमचे टीम मेंबर्स इन्क्लुडिंग ॲक्टर्स आणि जे काही पाठीमागचे जे एचओडी आहेत, सर्व त्या फिलिंग्समध्येच आहेत आता. आणि गोंधळचं सक्सेस आम्ही आता जे एक्सपेक्ट करतो त्यानुसार फिल्म कुठे जाते ते बघतोय. त्याच्यानंतर मग पुढच्या काही लवकरच घोषणा होईल. किशोर सर, तुमचा पुढचा काय प्लॅन आता एक नवीन काही? कारण आता सध्या वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्म लोकांमध्ये जास्त रुततोय, याविषयी तुम्ही काय विचार केलाय का भविष्यात? म्हणजे OTT OTT प्लॅटफॉर्म्स आल्यापासून आमच्यासारख्या ॲक्टर्सना खूप कामं उपलब्ध झाली आणि OTT मध्ये विषयांचं वैविध्य आलं आणि एका प्रकारे सिनेमा जो पडद्यावर काल तुम्ही पाहिला आणि OTT वरचा सिनेमा असं बायफर्केशन आलं. आणि मग बाहुबली सारखी फिल्म प्रेक्षकांना थिएटरपर्यंत ओढवून आणणारी फिल्म आणि पडद्यापर्यंत नेणारी फिल्म, असे बरेच बायफर्केशन्स आले. परंतु गोंधळ सारखी फिल्म ही सुद्धा प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणू शकते. आता दिलीप प्रभावळकरांची दशावतार. तर मला असं म्हणायचं की गेल्या वर्षभरामध्ये जिथे 2-4 वर्ष कुठलाच मराठी सिनेमा चालत नव्हता, गेल्या 7-8 महिन्यामध्ये 6 सिनेमे चालले. जारण चालला, आता थांबायचं नाही चालला, एप्रिल मे चालला, गुलकंद चालला, आता दशावतार चालला, आता गोंधळ लोकांना म्हणजे किती वेगवेगळ्या विषयावरचे चित्रपट 8 महिन्यामध्ये 6 चित्रपट लोकांना आवडतात. हे खरं तर पॉझिटिव्ह चित्र आहे मराठी सिनेमांचं. पण मराठी प्रेक्षकांनी अजून उत्साहाने थिएटरपर्यंत यायला पाहिजे असं मला वाटतं. साऊथ इंडियन ऑडियन्सचा सिनेमा बघणे हा धर्म आहे. तसा सिनेमा बघणे हा धर्म
मराठी माणसाचा झाला तर मराठी चित्रपटाला त्याचा खूप उपयोग होईल असं मला वाटतं. आपण इथे हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म याच्या पॉलिटिक्समध्ये न अडकता मराठी सिनेमा, चांगला मराठी सिनेमा हा आपला धर्म आणि थिएटरमध्ये जाऊन बघणे चित्रपट हा आपला धर्म असं व्हायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद तुम्ही लेट्सअप सोबत संवाद केल्याबद्दल. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, गोवा, पणजी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.